May I come? Good Good afternoon. afternoon, sir. Thank you, sir. ओळख करून द्या तुमच्या नावाला सांगा. सर मी तालुका पुरंदर सासवड जिल्हा पुणे येथून आलेलो आहे. 2008 साली सर मी माझी 10वी कंप्लीट केली वाघेरे हायस्कूल सासवड येथून. 2010 साली मी 12वी कंप्लीट केली पुरंदर हायस्कूल सासवड येथून. आणि 2014 साली सर मी इंजिनिअरिंग BMEc बारामती येथून केलं. 2014. हो. सध्या काय करता? सध्या सर मी फुल टाईम MPSCची प्रिपरेशन. बरं, पुढे झालं. आता एक वर्ष झालं. हो सर. बरं, काय तुम्ही 2 इंटरव्ह्यू पण दिलेत ना? हो सर, 2 इंटरव्ह्यू. काय काय प्रॉब्लेम आला तुम्हाला? वेळ काय लागला तुम्हाला? सर ॲक्च्युली 2014ला मी BMEc पासआउट झालो आणि 3 वर्ष UPSC प्रिपरेशन करत होतो, 2 ते 3 वर्ष. पण त्यामध्ये सर सक्सेस म्हणजे आले नाही. त्यामुळे मग सायमल्टेनियसली सर मी MPSCची देखील एक्झाम देत होतो. फर्स्ट अटेम्प्टलाच मी इंटरव्ह्यूला पोचलो. त्यामुळं मला असं वाटलं की MPSCमध्ये सिलेक्शन होण्याचे माझे चान्सेस जास्त आहेत. UPSC थांबवलं का तुम्ही? हां, UPSC मग स्किप केलं आणि सध्याची सर म्हणलं कॉम्पिटिशन पाहता जॉब सिक्युअर करणं गरजेचं आहे. मग त्यामुळे सर मी दोन्ही वेळेस मग सलग 2 वेळा जॉब करून करायचं म्हणलं तर नाही शक्य झालं तुम्हाला? नाही सर, जॉब करून नाही. आणि घरच्यांचा पण सपोर्ट होता, कारण प्रत्येक मेन्सला मी क्वालिफाय होत होतो. त्यामुळे घरचे म्हणले की आर्थिक आहे तुम्हाला? म्हणजे आर्थिक घरच्यांचा सपोर्ट होता त्यामुळे. व्यवसाय वगैरे का? नाही सर, वडील शिक्षक होते, सध्या पण रिटायर झाले, 1-2 वर्ष झाले. ओके. मग आता तुमच्याकडे प्लॅन बी वगैरे नाही का काही? सर सध्या तरी प्लॅन बी नाहीच आहे. प्लॅन पूर्ण जे काय खात्री आहे का तुमची? हां 100% खात्रीच. का बरं तुम्ही एवढा वेळ परस्यू केलं हे करिअरमध्ये? क्वाईट रिस्की अँड इट रिक्वायर्स पेशन्स, बरोबर ना? बरोबर. काय तुम्हाला असं काय पॉझिटिव्ह वाटलं की एवढा वेळ तुम्ही याला दिला? सर ॲक्च्युली जेव्हा मी या क्षेत्रात म्हणजे येण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला टाईम थोडा स्पेंड होईल असं कल्पना होती. पण सायमल्टेनियसली सर काही बाकीचे मित्र होते जे माझ्याबरोबर पासआउट झाले होते, तर त्यांचे देखील अनुभव होते की प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण त्याप्रमाणे कॉम्पिटिशन आहे, किंवा काहींनी सर बिझनेस केला होता त्यात पण मार्केट कॉम्पिटिशन असल्यामुळे मग त्यांचं पण म्हणणं ऐकलं. आणि काही अधिकारी मित्र झाले होते त्यांच्याकडून पण गव्हर्नमेंटच्या या संदर्भातली माहिती कळली. तेव्हा त्यांच्याकडून मला असं वाटलं की आपण या एक्झामसाठी किंवा या स्पर्धेसाठी योग्य आहोत. म्हणजे थोडं पेशन्स वाटलं तुम्हाला? हो. मग काय तुम्ही समजा करिअर स्विचच केलं इंजिनिअरिंग नंतर इकडे आलं, बरोबर. तुम्हाला असं वाटतं की रिस्क घेतली का तुम्हाला? नाही सर, ॲक्च्युली म्हणजे मला थ्रू डिस्टिंक्शन असल्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये मला जॉब मिळाला देखील होता आणि भविष्यात पण मिळेल याची खात्री होती. पण माझं असं मत होतं की मी जर या सेक्शनमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर मी गेलो तर मी एक सेल्फ ओरिएंटेड राहील, मी माझं कुटुंब एवढ्यापुरतं मी सीमित राहील, पगार मिळेल. पण मला जी लोकांच्यात राहून म्हणजे एक सवय आहे काम करायची किंवा लोकांच्यात राहायची सवय, ते मला असं वाटत होतं की सर असं काम केलं नाही, पण एक आवड आहे की बाबा मित्राचं काहीतरी आपलं इंटरेस्ट झालेला असतो किंवा काहीतरी एखादी इन्सिडेंट झालेला असतो किंवा काहीतरी एखाद्या गोष्टीशी आपण संबंधित झालेलं असतो. सर इन्सिडंट नाही, पण असं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसला गेलो किंवा म्हणजे असे जे प्रसंग येतात की त्यावरून असं वाटतं की आपण गव्हर्नमेंट या जॉबसाठी आपण क्वालिफाय म्हणजे आपल्याला जे सॅटिस्फिकेशन जॉब सॅटिस्फॅक्शन हे गव्हर्नमेंटमधून मला मिळेल ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट, म्हणून मी हा निर्णय घेतला होता. जर भारताला बरोबर. आज एक आरोग्यविषयक समस्या म्हणून आपण बाहेर पडतो, आर्थिक समस्या भेटतो, बरोबर. बरोबर. मग तुम्हाला असं म्हणजे चित्र निराशादायी आहे या देशाचं? सर निराशादायी म्हणण्यापेक्षा म्हणजे आता सध्याचं 1-2 वर्ष जर कालखंड कोविडचा पाहिला तर थोडंफार काही संकट आली होती. पण सर मला असं वाटतं की संकट जरी असले तरी त्यातून आपण पॉझिटिव्ह पण प्रयत्न करत आहोत. सर भविष्य काय दिसतं काय स्ट्रेंथ काय आहे? सर सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेंथ म्हणजे यूथ आहे सर, मला असं वाटतं. कारण जो आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण म्हणतो त्याचा फायदा आपण जर गव्हर्नमेंटने प्रॉपर
जर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे आपण जर म्हणू शकतो की यामध्ये एक्सपेंडिचर केलं यूथमध्ये, तर पुढची भविष्यातली ती इन्व्हेस्टमेंट राहणार आहे. तर त्या दृष्टीने सर नक्कीच इंडियाला तो फायदा आहे आणि त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो. त्या दृष्टीने गव्हर्नमेंटचे प्रयत्न देखील सर चालवले आहेत. कोविड-19चा म्हणजे आपण जर बघितलं तर म्हणजे हा खऱ्या अर्थाने जास्त सिनियर सिटीजन्स किंवा जास्त वयोगटाशी निगडीत आरोग्य प्रश्न होता. बरोबर. तरुणांना पण याच्यामुळे मोठ्या समस्या भेडसावल्या नाही का? तुम्ही बोलले का तुमच्या मित्रांशी किंवा स्टुडंट्स आहेत काय काय समस्या भेडसावल्या? सर तरुणांना पण काही, म्हणजे माझे देखील जे मित्र होते त्यांना पण म्हणजे ते पण अफेक्टेड झाले होते. पण जास्त करून सर तुम्ही म्हणला तसं सिनियर सिटीजनला बाकीच्या समस्या पण आहे ना आरोग्याशी. हां, पण कोणत्या महत्त्वाच्या समस्या आरोग्य व्यतिरिक्त? आरोग्याव्यतिरिक्त सर त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातील सिनियर सिटीजनला कोविड झाल्यामुळं त्यांच्यावर जो आर्थिक ताणतणाव आला ना, तो एक त्यांच्यासाठी खूप म्हणजे त्रासदायक होता. आणि शिक्षणाच्या समस्या असतील युवा वर्ग किंवा इव्हन लहान मुलांचं जे शिक्षण थांबलं होतं. मेंटल हेल्थ जो पार्ट आहे ओके तो म्हणजे हा पूर्वीपासूनचा प्रश्न आहे बरोबर. म्हणजे कोरोना कालखंडानंतर हा जास्त फोकसमध्ये आला असं म्हटलं बरोबर. बरोबर सर. कारण सर आपण तेवढा वेळ म्हणजे आरोग्याचं महत्त्व आपल्याला तेव्हा कळलं. मेंटल हेल्थचं पण महत्त्व सर जेव्हा आपल्याला आधी जेवढं समजायला पाहिजे होतं तेवढं आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे जवळपास कोविडमुळे सर लोकांना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एक विचार करायला वेळ भेटला. आणि जो हां सर, कोविड-19मुळे मेंटल हेल्थ, कारण का सर वर्क फ्रॉम होम म्हणजे जे आपल्याला सवय होती की बाबा बाहेर जाऊन काम करणं किंवा ऑफिसमध्ये जाऊन, पण या कोविड-19मुळे सर आपण टोटली म्हणजे घरातच. इलेक्ट्रिक व्हेकल्स मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सध्या मॅन्युफॅक्चर होतात. हो सर बरोबर. तर त्याच्यात असं म्हणतात की चायनावर आपलं डिपेंडन्स अजून वाढेल असं म्हणतात. सर डिपेंडन्स वाढेल असं म्हणू शकतो, कारण का मॅन्युफॅक्चरिंग शेवटी हब म्हणून चायनाची एक ओळख आहे. पण हां, पण सर आत्ता सध्या इलेक्ट्रिक व्हेकल म्हणावं तेवढा अजून प्रोग्रेस आपल्याकडे नाही आहे. जस्ट आत्ता रिसर्च चालू आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स तयार झाल्यानंतर चायनावर काय लागतं? सर काही म्हणजे इव्हन इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जे बारीक बारीक लहान सुटे भाग आपण जे म्हणतो त्याच्यासाठी देखील आत्ता देखील आपण सर ॲक्च्युली त्यामध्ये बॅटरी महत्त्वाची आहे. लिथियम आयन सर बॅटरी आपण त्यामध्ये सर जनरली लिथियम आयनची जी काही स्टोरिंग कॅपॅसिटी आहे ती चांगली आहे. आणि मोस्टली आपण इव्हन मोबाईलमध्ये देखील आपण बघतो की चार्जिंग कॅपॅसिटी ज्याची म्हणतो एनर्जी चार्जिंग ती त्याची चांगली आहे. नंतर सर त्यासाठी जे आपण जनरेटर म्हणजे ज्याला आपण ड्राईव्ह करू शकतो त्या एनर्जीचा वापर करू, तर त्यासाठी जे काही मायन्यूट पार्ट्स लागतात ते चायना कंट्रीमध्ये सर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चांगल्या पद्धतीने होतं, चायना आणि जर्मन साईडला. जास्त आपल्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पण एक ब्रँच आहे बरोबर. हो सर. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जास्त रोल हा ऑटोमोबाईल्स मध्ये दिसतो किंवा बऱ्यापैकी लोक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ऑटोमोबाईल्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आयडेंटिफाय करतात. काय कारण असेल खरं आहे का नाही तसं असेल तर काय असं वाटतं? सर बरोबर आहे. म्हणजे मेकॅनिकलचं जास्त फोकस आपण ऑटोमोबाईलमध्ये जे काही आपण मेकॅनिकलमध्ये सब्जेक्ट आहेत म्हणजे साधारण थेअरी ऑफ मशीन, स्ट्रेंथ ऑफ मशीन, त्या थ्रू जो आपण मशीनचे पार्ट्स वगैरे बनवतो ना त्या पार्ट्सचा उपयोग सर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये हो सर. म्हणजे जास्त करून ऑटोमोबाईल्समध्ये त्याचा वापर जास्त. सर माझं असं नाही, मला असं वाटतं की पहिली गोष्ट मला लोकांच्यात राहून काम करायला आवडतं, लोकांशी संवाद साधायला आवडतो. आणि दुसरी गोष्ट सर मी ॲज अ गुड लिस्नर म्हणून समोरच्याचं म्हणणं आहे, दुसऱ्याचं म्हणणं काय आहे सर किंवा जे संवेदनशीलता दाखवणं गरजेची ती मी दाखवू शकतो. हो सर. म्हणजे ऐकून म्हणजे
गुड लिस्नर म्हणू शकतो. हां, पण ज्या भावनेने ऐकणं म्हणजे त्याची एक एम्पथी आपण म्हणतो की दुसऱ्याची जी समस्या आहे ती आपली समस्या. सिंपथी आणि एम्पथीमध्ये काय फरक आहे? सर सिंपथी म्हणजे अशी कन्सेप्ट म्हणजे सपोज उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याला लागलं तर आपल्याला त्याच्याबद्दल वाईट वाटणं ही म्हणजे सिंपथी. पण त्या व्यक्तीच्या जागी सर आपण स्वतः असू आणि आपल्याला काही फील झालं असेल ही वाटणं म्हणजे एक एम्पथी. असं म्हटलं की प्रशासन असेल किंवा शासन असेल यांना सिम्पॅथेटिकच्या एम्पॅथेटिक ओके. तो असा दृष्टिकोन गरजेचा आहे का म्हणतात? सर म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे आता सपोज एखाद्या व्यक्तीचं काम आहे आणि त्या व्यक्तीला जर ते काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असेल तर त्या व्यक्तीला जी समस्या आली त्या व्यक्ती जागी आपण असतो तर आपल्याला देखील काय समस्या आली असते हे जाणून घेणं. त्यामुळं ब्युरोक्रॅटिक्स मस्ट बी एम्पॅथेटिक असं म्हणतो. प्रवीण तांबे कोण? सर प्रवीण तांबे क्रिकेटर आहेत. सर प्रवीण तांबे हे एक IPL मधील सर्वात म्हणजे मोस्ट ओल्डर जे क्रिकेटर वयस्कर क्रिकेटर म्हणून ज्यांनी आता 41व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण केलं आणि रिसेंटली ते 2014-15च्या IPL मध्ये देखील राजस्थान रॉयलकडून खेळले ज्यामध्ये त्यांनी हॅट्रिक देखील मिळवली आणि नुकता त्यांच्यावर एक चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे कोण प्रवीण तांबे म्हणून. कोणी डायरेक्ट केलं माहिती? सॉरी सर एक्झॅक्ट नाही. ऍक्टर कोण होतं? सर ॲक्टर श्रेयस तळपदे. वडील टीचर आहे. हो हो सर. सर सासवडलाच होते बाकी ते हायस्कूल कॉलेजला होते. नाही हां. सध्या असं म्हणतात की टीचिंग हे प्रोफेशन आहे ना नेगेटिव्ह झालं. म्हणजे शिक्षणाचा रोल आपल्या आयुष्यामध्ये एवढा महत्त्वाचा असतो पण तरी देखील असताना शिक्षक हे प्रोफेशन नेगेटिव्ह पकडले जाते. तुम्ही इंजिनियर आहात जर तुम्ही मोठ्या कॉलेजवर शिकवत असाल तर तो एक्सपिरियन्स तुमचा नेगेटिव्ह काउंट झाला असता बरोबर ना? जॉब मिळवण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियर्सचं मध्ये टीचिंग नेगेटिव्ह पकडला का बरं असं? म्हणजे शिक्षण जो देतोय त्याला नेगेटिव्ह प्रोफाईल एवढा का? सर मला वैयक्तिक विचारलं तर निगेटिव्ह आहे असं मी तरी म्हणणार नाही. हे प्रत्येकाचं वैयक्तिक परसेप्शन राहील. पण मला असं वाटतं की टीचर फील्डमध्ये देखील म्हणजे खूप चांगलं असं काम करण्याची त्यात देखील संधी आहे. असं नाही की निगेटिव्ह त्यातून पण अनेक म्हणजे शेवटी त्यातून पण जे घडणार आहे ते युवा पिढीत घडणार आहे. त्यामुळे सर मला असं वाटतं की जे प्रत्येकाचं समजा तुम्ही शिक्षक झाला तुमच्याबरोबर अजून एक व्यक्ती जो LND येते इकडे इंजिनिअरिंग जॉब करतोय ठीक आहे. लग्न कोणाचं लवकर होईल तुमचं होईल त्याचं होईल मोबाईल कोणाचं पॉझिटिव्ह पगार? सर नक्कीच जो LNT मध्ये चांगला पगार आहे शिक्षकांना हां शिक्षकांना शिक्षण हे शिक्षक याला एवढा रिस्पेक्ट दिला जात नाही असं का? सर म्हणजे मला असं वाटतं की ते परसेप्शन म्हणजे डिपेंड करतं की आता जर एखाद्याच्या घरात शिक्षणाचंच वातावरण पूर्ण आहे तर त्या व्यक्तीला त्याबद्दल नक्कीच रिस्पेक्ट राहणार आहे. पण काही अशा गोष्टी असतात म्हणजे शिक्षकांबद्दल निगेटिव्ह देखील गोष्टी असतात की न शिकवता वगैरे जे आत्ताचे आपण बघतो की ऑनलाईन एज्युकेशनच्या वगैरे त्यामुळे देखील काही काहींचे निगेटिव्ह परसेप्शन तयार झालेले असतात. त्यानुसार त्यांचं म्हणणं असतं की 2 वर्ष कोविडमध्ये सगळीकडे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. हो सर. ऑनलाईन शिक्षण पारंपरिक शिक्षण पद्धती तर ऑनलाईन शिक्षण आल्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये डेंट आला काय वाटतं? सर नक्कीच म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण पद्धतीमध्ये जे आपलं डिसिप्लिन होतं किंवा जे एक वेळ पाळली जात होती किंवा जो अभ्यासाची पद्धत होती ती ऑनलाईनमध्ये आहेच असं म्हणू शकत नाही. कारण का अजूनही असे म्हणजे ऑनलाईन लेक्चर मुलं चालू ठेवून देखील ते पूर्ण कंप्लीट करत नाही वगैरे असे देखील उदाहरण आहेत. सर पण मला असं वाटतं की एक क्लासमध्ये एक जे डिसिप्लिन ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये जास्त आहे असं माझं वाटतं. म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धती
सर मला असं वाटतं की नसावी हे म्हणण्यापेक्षा एक म्हणजे जे असे काळ आहेत त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो एक्सेप्शनलसाठी, पण ऑफलाईन शिक्षण पद्धतीत योग्य आहे माझं असं मत. शिक्षण पद्धतीला तुम्ही असं जास्त मत. ऑनलाईनला महत्त्व म्हणजे एक्सेप्शनल जेव्हा गरजच आहे तेव्हा देणं पण गरजेचं आहे, पण ऑफलाईनमध्ये मला असं वाटतं की जास्त आपण वेल डिसिप्लिन आणि तुम्हाला सिलेक्शन तुमचं झालं नाही तुम्ही काय करणार? 8 वर्ष झालेली आहे तुम्हाला, समजा तुमचं सिलेक्शन नाही झालं काय करणार? सर मला खात्री आहे सिलेक्शन माझी होईलच, आणि सपोज जरी नाही झालं तरी मी पुढचा अटेम्प्ट पुन्हा सर 100% जे काही चुका झाल्या ते ॲनालिसिस करून 100% देईल. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात ना? हो सर. मेकॅनिकल इंजिनियर. हो सर. 8 वर्ष या देशाचा एक महत्त्वाचा रिसोर्स ह्युमन कॅपिटल, एक मेकॅनिकल इंजिनियर अनप्रोडक्टिव्ह राहतो. तुम्हाला वाटत नाही या देशाचे ह्युमन रिसोर्स मध्ये हा खूप मोठा लॉस आहे? सर अनप्रोडक्टिव्ह नाही म्हणता येणार, कारण का शेवटी ज्या फील्डमध्ये किंवा ज्या जॉबमध्ये मी जात होतो त्यामध्ये देखील सर मी काम म्हणजे जे गरज आहे त्या दिशेने जाण्यासाठी ते करत होतो, आणि त्या दृष्टीने सर मी म्हणजे एक्झाम देखील क्वालिफाय होत होतो. त्यामुळे मला असं वाटत नाही की ते अनप्रोडक्टिव्ह मी म्हणू शकतो, कारण त्या एक्झामला जे लागण्यासाठी अपेक्षित जे काही काम होतं किंवा जे काही स्टडी असेल, वेळ देणं असेल, तर तो मी देऊन क्वालिफाय होत होतो सर. आता बाहेरचं तापमान बरंच वाढलं असेल? हो सर. एनी रिझन्स की टेम्परेचर एवढं का वाढले असेल? सध्या जरा गरमी जास्त जाणवते का? काही कारण सर मला असं वाटतं की याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे आपण जसं माहिती की क्लायमेट चेंज, ज्याचं मेन कारण आहे की जे काही पोल्युशन्स जास्त आहे त्याचं, म्हणजे मग ते व्हेकल पोल्युशन असेल, इंडस्ट्री पोल्युशन असेल, कोणतेही म्हणजे इतर देखील पोल्युशन, त्याचं देखील क्लायमेट चेंज हे टेम्परेचर वाढण्यासाठी सर काही ह्युमन नाही सर, ह्युमन इंटरफेरन्स असेल किंवा नॅचरल देखील पोल्युशन असेल. नॅचरल पोल्युशन म्हणजे साधारण सर जे अतिवृष्टी होती किंवा ड्राफ्ट येतो किंवा ज्या काही अर्थक्वेक सारख्या गोष्टी असतात सर, म्हणजे त्याचा इफेक्ट आहे. Pollutant means it cause pollution. What is pollution? म्हणजे जो असा घटक जो प्रदूषणाला सर म्हणजे प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. मग ते साधारण नॅचरल असेल किंवा इन नॅचरल म्हणजे ह्युमन. हां सर, त्या कार्बन त्याला पोल्युशन म्हणता येईल. कार्बन डायऑक्साईड पोल्युटंट, हां, जो पोल्युशन वाढण्यासाठी मदत करतो. नाही सर, म्हणजे जो ह्युमन ओके सर. कार्बन डायऑक्साईडची मात्रा जर असेल तर पोल्युटंट नाही. नॅचरल पोल्युशन म्हणतो ना, नॅचरल पोल्युशन असं जास्त घेत नाही. भारतात वॉल्कॅनिक याच्यामधून जो ॲश येतो ते थोडंसं घेऊ शकतं, बाकीचं पोल्युशन नाही करता येणार पोल्युशन. पण माझा पुन्हा मी प्रश्न सांगतो की तापमान वाढण्याचं कारण काय असू शकतं? एक तर तुम्ही सांगितलं व्हेकल पोल्युशन, अजून काही मिळते तुम्हाला बाकीचे सर थर्मल पोल्युशन म्हणजे जे आपण इंडस्ट्री हां फॉसिल फ्युएलच्या माध्यमातून जे होणार आहे ते. मला सरांनी सांगितलं इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण चालू आहे, पण इलेक्ट्रिक व्हेकलकडे गेलो आपण तर हे पोल्युशन किंवा हे थर्मल पोल्युशन जे आहे ते कमी होईल का? हो सर, नक्की. म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जी काही आपण एनर्जी वापरणार आहोत त्या एनर्जीचा यूज करून ती व्हेकल वापरणार आहोत. जी नॉर्मल आपली व्हेकल असते त्यामधून पोल्युटंट एक्झॉस्ट होत असतात, बाहेर पडत असतात. त्याचा
इलेक्ट्रिसिटी थ्रू थर्मल. Wish all the best. Thank you. Thank you for the best. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.